आपण 32 साईज कटोरी माप टाकणार आहोत पेपर कटिंग. ज्यांना जर शिकायची इच्छा असेल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ना आज किती 32 साईज आहे ना, आपण कटोरीचं माप टाकणार आहोत. तर छाती आहे 32, शोल्डर आहे 5.5, पुढचा गळा आहे 6, मागचा गळा आहे 8, मुंडा आहे 7, उंची आहे 13, कंबर आहे 28. तर चला आपण टाकून घेऊया. तर पेपर असा घ्यायचा आणि डबल फोल्डमध्ये घ्यायचा. डबल फोल्ड असा, म्हणजे कसं पाठीमागची पण साईड आणि पुढची पण साईड नाही का इझी जाते माप टाकायला. तर आता पुढच्याचं माप घ्यायचं. आता गळा आहे आपला 2.5 आणि शोल्डर 5.5 हे असं 5.5. आता पुढचा गळा किती आहे 5 तर 5.5 घ्यायचा, अर्धा इंच वाढेल. तर हे सरळ येण्यासाठी हे असं ह्या साईडला पण 5.5 असं टिक मारून घ्यायचे, म्हणजे कसं लाईन बरोबर येते. लाईन बरोबर आल्यानंतर अशी रेष ओढून घ्यायची स्केलने अशी. त्यानंतर 5.5 शोल्डर घेतल्यानंतर आहे आपला हे मुंडा घ्यायचा 5.5. म्हणजे 5.5 घेतला ना एकदम व्यवस्थित एकदम क्लिअर येतो. आता कसं, आता 32चा चौथा भाग किती 8 मध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायची, 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर किती झाले 9.5. आता हे 9.5वर टिक करायची. आता त्याची उंची किती आहे 13. मग 13 उंची आहे तर 1 इंच मार्जिन घ्यायची आपल्याला, कंपल्सरी घ्यायचीच 1 इंच मार्जिन. मग किती पण असू दे, 14 असो 15 असो. आता 13 आहे ना, तर आता 14 घ्यायची. त्यानंतर ह्या लेवलला पण 9.5 असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे लेवलवर तुम्ही व्यवस्थित येते, सरळ येते. 9.5. आता ह्या भागामध्ये पण 14 बरोबर येते का ते चेक करायचं, म्हणजे कसं तिरकी जायला नको त्याच्यामुळे. आता ही लाईन ओढून घ्यायची. एकदम साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर खूप सोपे आहे कटोरी ब्लाऊज. पण पहिल्यांदा नाही का नवीन शिकत असेल ना, तर कटिंग आहे ना पेपरवर करून पुन्हा ना ह्याच्यावर कपड्यावर करत जा, म्हणजे तुम्हाला इझी जातं. आता मुंड्याचे पण ह्याचा इथं कसं तर 5.5 घेतली ना, तर इथं पण घ्या, म्हणजे कसं लाईन व्यवस्थित येते अशी. म्हणजे अशी ओढून घ्यायची लाईन अशी एकदम सोप्या पद्धतीने. बघा तुम्ही करून बघा, पुन्हा मला सांगा, एकदम भारी. आणि आता हे सेप द्यायला ह्याचा कसा मध्य काढायचा ह्याचा. आता हे 5.5चा मध्य काय येतो, तर असं नाही काउंट करता येते ना, तर एक असं करून घ्यायचं टेकने, डबल फोल्ड करायचा आणि असं टिक मार करायची. आता हे एक साईडला ह्या 1 इंच आणि पाठीमागच्या साईडला 1.5 इंच असं टिक करून घ्यायची. आणि आता ह्याचा गोल एकदम असा सेफ मारून घ्यायचा. असा तुम्हाला असं नाही पद्धत येत ना, तर पट्टीने ओढून, गोल राऊंड पट्टी असते ना, त्याने ओढून घेतलं तरी चालतं. नवीन ठीक आहे, एकदम असं सरळ हाताने लाईनशीर ओढून घेतली ना तर होऊन जाते. हे बघा छान आला की नाही सेप त्याचा. आता गळ्याचा सेप काढूया आपण. इथून 1 इंच वरती नाहीला पण सेप देऊन घ्यायचा असं. आता आपल्याला कटोरीचं काढायचं. आता इथून 3.5 वरती, इथून 3.5 आणि इथून 2.5. आता हे ना एकदम हलक्या हाताने असं लाईन ओढून घ्यायची अशी एकदम. आणि इथं थोडंसं तिरके लाईन, म्हणजे कसं सेप छान येतो याचा. आता ह्यानंतर इथून 4.5 नाही तर 4.5 घेतलं तरी चालते. 4.5 घ्या,
म्हणजे एकदम छान सेप येतो त्याचा. आता इकडून ह्या साईडला पहिल्यांदा 2ला केले मार्किंग करायची, मग 2.5 2.15ला, नंतर 2.5ला घ्यायची. असा गोल सेप देऊन घ्यायचा. म्हणजे ज्या नाही का पॉईंटमध्ये तुम्हाला नाही का व्यवस्थित वाटतो ना, त्या पॉईंटमध्ये घेतला तरी चालतं. हे असा एकदम राऊंड सेप, म्हणजे कोटरी पण छान एकदम गोल राऊंड शेपमध्ये येते. हे बघा किती छान आली कोटरी. हे बघा ह्या सोप्या पद्धतीने करा बघा, एकदम 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 क्लिअर, एकदम छानसा ब्लाऊज तयार होतो कट करून. आता ह्यानंतर काय, आता हे जे नाही का आपण मार्किंग केलेली समोरच्या भागाचे, आता पाठीमागच्या भागाचे पण करूया. पण आपण आता हे जे छोटं थोडंसं राहिलं आहे ना, ते इथं बाहेरचं आपण टाकून घेऊया. आता ते बाहीचं माप किती आहे त्यांचे, 4 आहे. 4 म्हणजे तर 1 इंच मार्जिन घ्यायचे त्याच्यामध्ये. म्हणजे नवीन शिकत असेल तर, नवीन नसेल शिकत तर तुम्ही अर्धा इंच मार्जिन घेतले तरी चालते, काही प्रॉब्लेम होत नाही. आता कसं छातीचा 4था भाग 8 ला मार्किंग करायची. तुम्ही खालून पण घ्या आणि वरून पण करा, म्हणजे सरळ लाईन ओढली जाते, वाकडे तिकडे होत नाही. अशी लाईन ओढून घ्यायची. आणि त्यानंतर ह्या साईडने 2.5 इंच, म्हणजे कसं बाह्य आपल्याला नाही का छोटी मोठी असते ना, तर इथून हे आपण जशी छोटी असेल तसं 2 इंच घेऊ शकताय, 1.5 इंच घेऊ शकताय, 1.25 इंच घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम होत नाही. पण एवढी की मोठी बाह्य असेल ना 5 पर्यंत, तर 2.5 घ्या, म्हणजे एकदम गोल शेपमध्ये नाही का राऊंडमध्ये येतो ते. मग त्यानंतर इथं 1 इंच, 1 इंचाला असं टिक मार करायची, पण खालच्या पण साईडला 1 इंचाला टिक मार करायची. ह्या साईडला सुद्धा, ह्या साईडला पुन्हा हे ना जॉईंट करून घ्यायचं. हे हा भाग, आता हा भाग जॉईंट करून घेतल्यानंतर याचा ह्या दोनांचा मध्य काढायचा. ह्या दोनांचा मध्य काढायचा, ह्या दोनांचा मध्य येतो. तर ह्या दोनांचा मध्य काढल्यानंतर परत ह्याचा पण मध्य काढायचा आणि याचा पण मध्य काढायचा. म्हणजे बाही एकदम सोप्या पद्धतीने एकदम व्यवस्थित गोल राऊंड शेपमध्ये येते. आणि याचा पण काढायचं मध्य. इथून अर्धा इंच वरती वाढायचं आणि ह्या साईडने अर्धा इंच. आता हे असा शेप देऊन घ्यायचा बाहीचा असा. बघा किती सोप्या पद्धतीने आली बघा बाही, आणि किती छान एकदम राऊंडमध्ये शेपमध्ये आली. तुम्ही करून बघा, एकदम सोपी पद्धत आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया, नंतर पुन्हा कटोरीचं तुम्हाला माप दाखवते कसं करायची कटोरी ती. आणि जर कोण नवीन माझे व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा अशा पद्धतीने कट करायचं. आता हे झाला, हे भाग झाला. आता हे आपल्याला पुढचं पण शेपचं मार कट करून घ्यायचा. आणि ज्याला नवीन ह्यांना शिकायचं असेल ना, तर माझ्या नायका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज. म्हणजे कसं माझे नाही का पूर्ण नवीन व्हिडिओ ना तुमच्यापर्यंत येऊन जाते. हे असं कटिंग करून घ्या. पहिल्यांदा ना एक साईडने कट करा पूर्ण अशी गोल राऊंड, म्हणजे मागचा पण भाग तुम्हाला काढता येतं तसा. आणि पेपर कटिंग करताना ना डबल फोल्ड पेपर घ्यायचा. हे बघ आता हे पाठीमागचा कट करून घ्यायचा. पुढून कट करू नका, नाहीतर मग हे होऊन जाईल, माप बिघडेल तुमचं. म्हणजे पाठीमागचं साईड कट करून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा मधून कट करून पुढचा भाग कट करायचा. आता हे बघा हे झालं. आता हे बघा पाठीमागचा भाग
हे झाला मागचा भाग. ही आहे आपली बाही. ही आता कटोरी. तर तुम्हाला कटोरीची पद्धत सांगते, एकदम सोप्या पद्धतीने सांगते, बघा तुम्ही. किती छान शेपमध्ये आली बघा कटोरी, एकदम मस्त. काय बिघडतं माहिती आहे का आपल्याला, आपण शिलाई करायला घेतो ना, त्यावेळेसच आपला कपडा कसं कमी जास्त होत राहतो ना, त्याच्यामुळं आपले नाही का शिवताना ते बिघडून जातं. त्याच्यामुळं लक्ष म्हणजे थोडंसं मार्जिन घेऊनच शिलाई मारायची. आता कटोरीचं माप घेऊया. आता ही कटोरी आहे ना, अशी जशाच आहे ना तशीच एकदम हे करून घ्यायची, लाईन ओढून घ्यायची त्याच्यावर. ते कटोरी आहे ना, जशी आहे तशी अशी लाईन त्याच्यावर नाही का ओढून घ्यायची अशी. मग तुम्हाला दाखवते मी कसं नाही का एक्स्ट्रा वाढवायची कटोरी. नवीन थोडंसं चुकतंच, पण 2दा-3दा तुम्ही केलं ना ते एकदम ओके होऊन जातं. आता ही अशी कटोरी ठेवलेली आहे ना आपण पक्का त्याचा. आता इकडून 1.5 इंच वाढवायची, ह्या साईडने 1.5 इंच वाढवायची, 1.5 इंच. तसं एकदम 2 रेषांनीच तर 1.25 इंच वाढवायचं. एकदम छान शेपमध्ये येते बघा कटोरी. आणि इथून 1/2 इंच वाढवायची अशा पद्धतीने. मी ना असा एकदम मस्त शेप देऊन घ्यायचा, असा एकदम हलक्या हाताने असा. बघा किती छान राऊंड शेप आला बघा. मग ह्या साईडने इकडे असं जॉईंट करून घ्यायचं. ह्या साईडने 1.5 इंच केलं जॉईंट, ह्या साईडने 1.5 इंच. आता ह्या दोन्हींचा मध्य काढायचा, मध्य कटोरी ह्याचा मध्य काढायचा बघा. ह्याचा मध्य काढायचा 8.25 आला. आता इथून पण खालून पण 1.5 इंच वाढवायची. कटोरीचा शेप एकदम भारी व्यवस्थित येतो. कटोरी पण एकदम गोल शेपमध्ये राहते बघा. बघा कटोरी किती छान कटोरी आली बघा. ते कटिंग करून घेऊया आता. पहिल्यांदा ना म्हणजे असं साधं असतं ना ब्लाऊज पीस, त्याच्यावर करून नाही का शिकायचं. असं अस्तरचं नाही करायचं, साधंच करून घ्यायचं. म्हणजे कसं बिघडलं तर काय नाही, नंतर पुन्हा मग कटोरीचं अस्तर लावून बघा की एकदम परफेक्ट येते कटोरी याची. कटोरीचं 32 साईज बघा. कटोरी किती छान आहे, एकदम भारी.